पुणे मुंबई मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेत। गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांना तासनतासच्या या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। मुंबई गोवा महामार्गावर माणगावच्या इथे गणेश भक्त रखडलेत। माणगाव भागात रस्त्याचं काम अपूर्ण असल्यानं जुन्याच महामार्गावरून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। त्यामुळे सिंगल लेनवर चाकरमान्यांचा खोळंबा झालाय। मुंबई गोवा महामार्गावर मुकोलाड म्हैसदरी या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे। त्याचा फटका वाहन चालकांना बसलाय। पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आलंय। ते वाहन चालकांना मार्गदर्शन करतायत। दापोली मंडणगड राज्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यानं गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचे हाल होत आहेत। जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेत। गणेश भक्तांसाठी कोकणकडे निघालेले चाकरमानी तब्बल 18 ते 20 तास प्रवास करून अखेर गावी पोहोचले। मुंबईहून काल निघालेले भक्त आज दुपारी दापोलीत दाखल झाले। गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाकडे निघालेत खरे, पण कोल्हापूर सांगलीला निघालेल्या गणेश भक्तांना आणेवाडीच्या टोल नाक्यावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। इथे काही वेळेला तर काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। मुंबई गोवा महामार्गावर आजही वाहतूक कोंडीचा त्रास सर्वत्र दिसतोय। खेडमधल्या वेरळ भागात पुलाचं काम अर्धवट असल्यानं एकच लेन सुरू आहे। त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। सोलापुरात गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी आहे। मुख्य बाजारपेठेत गणपती गौरीचं साहित्य घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। मागाठाणे इथले आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बस सोडण्यात आल्या। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुर्वे यांच्याकडून तब्बल 2000 लोकांसाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात आली। गणपतीच्या स्वागतासाठी गणेश भक्त सज्ज झालेत। सिंधुदुर्गच्या कणकवलीच्या बाजारपेठेत मंडपाचं साहित्य भाजीपाला खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे। गणेशोत्सवाला अवघे काही तास बाकी असल्यानं सार्वजनिक मंडळांची लगबग वेगात आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालं। खास पारंपरिक नृत्य, फटाक्यांची आतषबाजी यासह बाप्पांचं स्वागत करण्यात आलं। पुण्यात आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत। अशात दगडूशेठ, टिटवाळा, लालबाग, गुरुजी, तालीम, कसबा या पारंपरिक गणेश मूर्तींसह चक्क साईबाबा आणि शंकराच्या रूपातले बाप्पा सुद्धा उतरले आहेत। गणेशाच्या स्वागतासाठी जळगावातल्या बाजारपेठा सजलेत। बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारं साहित्य मखर बाजारात विक्रीसाठी आलंय। मात्र कच्चा माल महागल्यानं मखराच्या किमतींमध्ये 20% वाढ झाली आहे। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील बाजारपेठा आज सकाळपासून फुललेत। गणपतीसाठी लागणारं विविध प्रकारचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे। साताऱ्यातील मानाच्या मंडईचा राजा गणपती बाप्पाचं आगमन झालं। यावेळेला पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणपतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। धाराशिवच्या वाशीमध्ये दशमेश गाव इथे एका 25 वर्षीय महिलेवर गोळीबार करण्यात आला आहे। गोळीबारानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचं कळतं। दरम्यान घरगुती वादातून सासरच्यांनीच या महिलेवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येतोय। बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या विकास पगारेला बेड्या ठोकल्यात। पैशांच्या वादातून मित्रानंच मित्रावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली। सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा थांबत नसल्यानं रिक्षातल्या तरुणीनं धावत्या गाडीतून उडी घेतल्याची घटना नांदेडमध्ये घडली। या प्रकरणानंतर रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनमाडच्या पानेवाडीमध्ये एका 1 वर्षीय चिमुकल्यानं व्हिक्सची छोटी डबी गिळली। ही डबी त्या छोट्याशा बाळाच्या घशात अडकली। पालकांनी तातडीनं त्याला मनमाडच्या डॉक्टरांकडे नेलं। डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता शर्थीने प्रयत्न करून घशात अडकलेली डबी काढली आणि चिमुकल्याचा जीव वाचला। गायीची तस्करी करणाऱ्या
व्यक्तीच्या संशयावरून बीडमध्ये एका 28 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमधल्या पंचवटी परिसरात एका 4 वर्षीय चिमुकल्याच्या हत्येनं सगळेच जण हादरून गेलेत। मुलानं जेवताना उलटी केल्यामुळे रागातून सिलेंडरवर डोकं आपटून त्याला मारहाण केल्यानं या मुलाचा मृत्यू झाला। या प्रकरणी मुलाच्या आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महेश कुंभार याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। यवतमाळच्या पुसदमध्ये दोघा तरुणांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला। अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना सुनील राठोड आणि गोपाळ राठोड यांनी हे विष प्राशन केलं। यानंतर या दोघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। एसटी महामंडळाच्या शिवशाही बसच्या चाकाचं पंक्चर काढल्यानंतर बस नाशिकहून पुण्याच्या दिशेनं रवाना झाली। मात्र बसचं मागचं चाक हलतंय असं निदर्शनास आल्यानंतर एका कार चालकानं बस चालकाला सतर्क केलं। बस थांबवून चाक पुन्हा नीट बसवण्यात आलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। सोयाबीन आणि कापसाला दरवाढ देण्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांचं उपोषण आज 3ऱ्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। हे अन्नत्याग आंदोलन पुढेही सुरू राहील असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान दरवाढ न झाल्यास समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घुसवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। पीक विम्याचे पैसे मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून जाब विचारण्यात आला। यावेळेला अप्रशिक्षित मुलाकडून पंचनामे केले जात असून पैसे घेऊन नुकसानीची नोंद केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रमक झालेत। सोयाबीनला 8,000 तर कापसाला 12,000 रुपयांचा भाव मिळावा तसंच संपूर्ण कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सरकारला 8 दिवसांचा इशारा दिलाय। चंद्रपूरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय। पंतप्रधानांच्या कार्यालयातील फर्निचरसाठी चंद्रपुरातील सागवानी लाकडाचा वापर केला जाणार आहे। बल्लारपूरमधील 3018 घनफूट लाकूड दिल्लीला जाणार आहे। नगरमधल्या राहता पंचायत समितीच्या नव्या इमारतीचं माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले। या इमारतीत अनेक विभागांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली दालनं तयार करण्यात आली आहेत। धार्मिक शिक्षण शिकवणाऱ्या मौलानानं एका 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली। पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पेन्शन योजना लागू करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी चांदवड नगर परिषदेतल्या अधिकाऱ्यांनी संप पुकारला। काम ठप्प झाल्यानं या संपाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची त्रिसदस्यीय पथकाच्याकडून पाहणी होणार आहे। 33% अधिक नुकसान झाल्यानंतर मदत दिली जाईल। नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करावी असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे। पुण्यातील आंबेगावातील वळती गावात श्याम आणि अशोक लोंढे यांनी आधुनिक पद्धतीनं युरोपातील जिप्सी फुलांची लागवड केली। ऐन गणेशोत्सव उत्पादनात या परदेशी कुटुंबाला या परदेशी फुलांनी मोठा फायदा झालाय। जळगावच्या पारोळा बस स्थानकातील कालिंगा जनरल स्टोअरला मोठी आग लागली होती। या आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालं। सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं कळतं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती असं समोर येत आहे। नांदेड शहरातील गोवर्धन घाट पुलावरून एका व्यक्तीनं गोदावरीच्या नदीपात्रात उडी मारली। सुदैवानं नदीपात्रात जीवरक्षकांचं पथक तैनात होतं, त्यामुळे तातडीनं या इसमाचा जीव वाचवण्यात आला। नाशिकच्या गंगापूर धरणातून 2200 क्युसेक या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली। गोदाकाठच्या मंदिरांना सुद्धा पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय। गेल्या आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे खेडच्या जगबुडी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। पाणी पातळी इशारा पातळीच्या वर पोहोचल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पाऊस कोसळतोय। भाताची लावणी झालेली छोटी मोठी खाचरं सुद्धा भरली आहेत। अशात मंचर भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातलं
हे बावनकशी सौंदर्य खास तुमच्यासाठी. हिंगोलीमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परभणीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकासह जिनिंग व्यवसायाला सुद्धा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कारण 1,91,000 हेक्टरवर यंदा कापसाची लागवड झाली होती. पण पावसामुळे नुकसान झाल्यानं जिनिंग व्यावसायिक सुद्धा संकटात सापडलाय. धरणांचा जिल्हा अशी ओळख असणारा जिल्हा म्हणजे नाशिक. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसानं 1.5 वर्षानंतर अखेर टँकर मुक्तीचं प्रमाणपत्र मिळवलं आहे. स्थानिक पातळीवर पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातली पाणीटंचाई दूर झाली आहे. या काळामध्ये तहानलेल्या गावांची तहान भागवण्यासाठी टँकर विहिरी अधिग्रहण यावर तब्बल 90 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे.